मित्रांनो, तुम्ही एखाद्या तुमच्या शेत मिळकतीची किंवा घर मिळकतीची जर भूमी अभिलेख कार्यालयाकडून जर मोजणी करून घेतलेली असेल आणि सदर मिळकतीची मोजणी जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे निमताना मोजणी तुम्ही करून घेऊ शकता। आता महत्वाची गोष्ट म्हणजे ही निमताना मोजणी करत असताना तुम्ही मोजणी करणारा जो अधिकारी असतो तो सर्वेअर किंवा परीक्षण भूमापक असतो। सदरची मोजणी ही उप अधीक्षक, भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी हे करत असतात आणि जी तुम्ही पहिली मोजणी केली त्याची जी फी असते त्याच्या फीच्या ही तिप्पट ही फी असते मोजणीची। त्यानंतर तुम्ही उप अधीक्षक किंवा नगर भूमापन अधिकारी हे अधिकारी मोजणीसाठी असतात, ते जिल्हा अधीक्षक किंवा भूमी अभिलेख यांच्याकडून तुम्ही मोजणी करून घेऊ शकता निमताना मोजणी। त्यासाठी जी तुम्ही पूर्वी मोजणी फी भरली होती त्याच्या 5 पट फी ही भरावी लागत असते। फार मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर मोजणी मागवलेली असेल ती किंवा शेजारच्या व्यक्तीने मागवलेली असेल तुम्हाला ती मोजणी मान्य नसेल तर तुम्ही निमताना मोजणी करून घेऊन तुमचं क्षेत्र हे व्यवस्थित मोजून घेऊ शकता। धन्यवाद।